तर काय झालं ना मंडळी, विहान आणि त्याच्या बाबांना चिकन खायची इच्छा होती, पण विहानच्या बाबांना चिकन घ्यायला जायला वेळ नव्हता, म्हणून त्यांना तसं खाल्ल्यासारखं वाटावं म्हणून मी मिळतं जुळतं काहीतरी बनवायचा प्रयत्न केला. 1 वाटी सोया चंक्स घेतले, 2.5 वाटी पाणी, थोडंसं मीठ घालून मध्यम आचेवर 5 मिनिटं उकळून घेतले. तोपर्यंत मी कांदा, आलं, लसूण बारीक चिरून घेतलं. सोयाबीन उकळल्यानंतर गार पाण्याने धुवून संपूर्ण पिळून घेतले. मिक्सरच्या भांड्यात घालून 2-3 वेळा मिक्सर चालू बंद करत जाड बारीक वाटून घेतले. त्यानंतर 4 चमचे तेल घेतले. त्यामध्ये जिरं, दालचिनी, वेलची, तमालपत्र आणि चिरलेला कांदा, लसूण घालून थोडंसं परतलं. मूठभर मटार घालून कांदा लालसर होईपर्यंत परतून घेतला. त्यानंतर 2 बारीक चिरलेले टोमॅटो, थोडंसं मीठ घालून टोमॅटो नरम होईपर्यंत परतायचा. त्यानंतर हळद, धणेपूड, लाल तिखट, गरम मसाला आणि थोडं पाणी घालून झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा. त्यानंतर तयार करून घेतलेला सोया किमा यामध्ये घालायचा. मीठ घालून 3-4 मिनिटं परतायचा. अगदी चिकन किमा सारखाच लागतो. अर्धा ग्लास पाणी आणि कोथिंबीर घालून 5 मिनिटं दणदणून वाफ काढायची. वरतून तूप आणि आल्याचा तडका द्यायचा. मस्त सोया किमा तयार झाला.